नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीच मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला बनवायचे खारे शेंगदाणे, ते देखील भट्टीवर मिळतात किंवा गाड्यावर मिळतात। सेम त्याच पद्धतीचे आज आपल्याला खारे शेंगदाणे घरी बनवायचे आहेत। पण घरामध्ये जे शेंगदाणे आहेत तर त्या शेंगदाण्यापासूनच आपल्याला हे खारे शेंगदाणे बनवायचे आहेत। तर त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे टपोरे आहेत, म्हणजे थोडेसे मोठ्या आकाराचे आहेत। एकदम बारीक शेंगदाणे देखील घेऊ नका। तर आता आपल्याला हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे पूर्णपणे डुबतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे छान शिजले जातील। तर 8 ते 10 मिनिट आपल्याला हे शेंगदाणे छान शिजून घ्यायचे आहेत। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाण्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आता, आणि आपले जे शेंगदाणे आहेत त्याचा देखील रंग चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगदाणे शिजवताना मीठ टाकल्यामुळे शेंगदाण्याच्या आतमध्ये व्यवस्थित मीठ जातं। शिजलेले शेंगदाणे तेव्हाच लक्षात येतात, याचा रंग चेंज होतो, यावरील जे छिलका आहे ते थोडासा सुकटल्यासारखा होतो। आपले जे शेंगदाणे ते शिजलेले आहेत, याचा रंग देखील चेंज झालेला आहे। आता आपण हे शेंगदाणे एका चाळणीवरती काढून घेऊया, म्हणजेच यामध्ये काही एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। तर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि यावरती आता आपण हे सर्व शेंगदाणे काढून घेऊया। आता चाळणीवरती शेंगदाणे टाकल्यामुळे यामधील जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्णपणे निथळून गेलेलं आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचे आहेत आणि फॅनखाली आपल्याला 2 ते 3 मिनिट छान सुकून घ्यायचे आहेत। आपल्याला शेंगदाणे एकदम वाळून देखील घ्यायचे नाही आहेत, फक्त यामधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुकून घ्यायचं आहे। शेंगदाणे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जर ओले असतील आणि ते तुम्ही भाजायला घेतले तर ते शेंगदाणे थोडेसे खवट होऊ शकतात, त्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे कोरडे करून घ्यायचे आहेत। तर कॉटनच्या कपड्यावरती टाकून हे छान कोरडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण 1 वाटी मीठ टाकलेलं आहे। तर आपले मीठ छान गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। थोडे थोडे करूनच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर एकदाच भाजायचे असतील तर तुमचं मिठाचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी वाढवावे लागेल। मिठाचं जर प्रमाण जास्त असेल तर तुम्ही सर्व शेंगदाणे एकदाच देखील भाजू शकता, आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला खरपूस असे हे शेंगदाणे मिठावरती भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता शेंगदाणे आपले ओले असल्यामुळे पूर्ण मीठ आपल्या शेंगदाण्याला लागलेलं आहे, चिटकलेलं आहे। पण जसजसे आपले शेंगदाणे भाजत जातील तसतसं हे मीठ शेंगदाण्याचं निघतं। लो टू मिडियम फ्लेमवरतीच एकदम खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। मीठही गरम आहे, त्यामुळे शेंगदाणे पटकन भाजले जातात। बघू शकता तुम्ही, आता सुरुवातीला हे शेंगदाणे पूर्णपणे मिठाने कवर झाले होते, जसजसे आपण भाजत आहोत तसतसं याचं मीठ कमी झालेलं आहे। तर आपले जे शेंगदाणे ते छान भाजलेले आहेत, शेंगदाण्याचा रंग चेंज झालेला आहे, यावरील जे साल आहे ते देखील ऑटोमॅटिकली निघत आहे, आणि शेंगदाण्यामधून तडतड असा आवाज देखील येत आहे, म्हणजेच आपले जे शेंगदाणे ते छान भाजलेले आहेत। तर आता एका झाऱ्याने आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। झाऱ्याने शेंगदाणे काढल्यामुळे यामधील मीठ जे आहे ते पूर्णपणे खाली पडतं आणि शेंगदाणे तेवढे आपले झाऱ्यावरती राहतील। तर अशा पद्धतीने आता हे झाऱ्याने मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे। तर बाकीचे राहिलेले जे शेंगदाणे ते देखील मी या ठिकाणी भाजून घेत आहे। ते देखील शेंगदाणे आता आपल्याला अशाच पद्धतीने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। जे बाकीचे राहिलेले शेंगदाणे होते ते देखील आपले छान भाजलेले आहेत। रंगावरून तुमच्या लक्षात येत असेल की आपले जे शेंगदाणे ते एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत, आणि एकदम मस्त असे आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। तर याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता। आपले शेंगदाणे गरम आहेत तरी देखील याचा आवाज तुम्ही ऐकू शकता। थंड झाल्याच्या नंतर हे शेंगदाणे आणखीन कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात। भट्टीवर मिळतात सेम तशाच पद्धतीचे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।